श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी या भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचेही प्रशासनाला निर्देश। रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती। पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुख पदाची सूत्र स्वीकारणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापुरात मुक्काम। इंदापुरात पालखी सोहळ्यातील दुसरं रिंगण संपन्न, तर रिंगण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम। जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास यासह पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार। ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर या परिसरामध्ये चेंगराचेंगरी, तर चेंगराचेंगरीमध्ये 3 मृत्यू तर 30 जण जखमी झाल्याची माहिती। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। जूनपासून नवा दर लागू होणार। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट्स खरेदी करावी लागणार। तर केंद्र सरकारचा हा नवीन नियम, हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीला आलेला पूरही ओसरला, मात्र नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला आता पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचाही इशारा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल।